खासदार सुप्रिया सुळे करणार मार्गदर्शन। शरद पवार गटाची पुण्यात महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीचं मार्गदर्शन सुप्रिया सुळे करणार आहेत। दुपारी 3 वाजता मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात बैठक होणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमच्याकडे येतील असा दावा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय। जयंत पाटील राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दावा केलाय। औरंगजेबाची कबर काढून टाका नाहीतर लाखो हिंदू संभाजीनगरात कारसेवा करतील असा इशारा बजरंग दलाने दिलाय। 17 तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना विश्व हिंदू परिषद याबाबत निवेदन देणार आहेत। औरंगजेब हा काही साधू संत नव्हता, त्याचे कोणतेही स्मारक महाराष्ट्रात सुद्धा नको असा इशारा बजरंग दलाने दिलाय। बजरंग दलाच्या इशाऱ्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली आहे। एसआरपीची एक तुकडी, 2 अधिकारी, 15 कर्मचारी तैनात करण्यात आलेत। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टींनी विधानसभेत औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्यांना त्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। गावातील 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। यापुढे अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्यांना आणखी कडक कारवाई करण्यात असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। औरंगजेबाची कबर हटवण्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्यांनी मतं मांडली म्हणून मी मतं मांडावं असं नाही, तसंच या प्रकरणी आता विरोधकांनीही प्रतिक्रिया दिली आहे। मी बोलल्यास अनेकांच्या अडचणी वाढतील असं कोल्हे म्हणाले। औरंगजेब कबर नष्ट करण्याचा इशारा माजी आमदार मिलिंद एकबोटे यांनी दिलाय। याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना 20 दिवस जिल्हाबंदी करण्यात आली आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला पुसण्याचा प्रकार आहे असं विधान काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी केलंय। औरंगजेबाप्रमाणेच क्रूरपणे फडणवीस सरकार वागत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। सपकाळांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे। बातमी आहे ब्रेकिंग। औरंगजेबाच्या कबरीबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। बजरंग दलाच्या आंदोलनाचा इशारा स्वतःचा निर्णय आहे, याबद्दल सरकार विचार करेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं। स्वतःचा निर्णय आणि त्याच्यावर निश्चितपणाने आमचं सरकार विचार करेल। शेवटी या गोष्टीचा विचार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघजण घेतील, पण जे निर्णय ते घेतील त्याच्या मागे आम्ही उभे राहू। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। औरंगजेबाच्या कबरीबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। बजरंग दलाच्या आंदोलनाचा इशारा स्वतःचा निर्णय आहे, याबद्दल सरकार विचार करेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं। स्वतःचा निर्णय आणि त्याच्यावर निश्चितपणाने आमचं सरकार विचार करेल। शेवटी या गोष्टीचा विचार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघजण घेतील, पण जे निर्णय ते घेतील त्याच्या मागे आम्ही उभे राहू। घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून। खोक्याच्या घरावर कारवाईची घाई झाली अशी प्रतिक्रिया सुरेश धसाने दिली आहे। या कारवाईबाबत वनविभागाला विचारणार असल्याचंही धस म्हणाले। आशिष विशाळशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण आमदार धस यांनी दिलंय। धाराशिव मधील आशिष विशाळ आपलाच कार्यकर्ता असल्याचं पत्र व्हायरल झाले। यावर सुरेश धस यांनी स्पष्टीकरण देत आरोप फेटाळले। मुख्यमंत्री पदाच्या ऑफरवरून पटोलेंनी यू टर्न घेतलाय। मी गमतीने बोललो, काही लोक सिरियसली घेत असतील तर सिरियस राहावं असं पटोलेंनी म्हटलंय। काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या ऑफरवर राधाकृष्ण विखे पाटलांनी टोला लगावलाय।
आधी पक्षाच्या अधोगतीकडे लक्ष द्या. मला वाटतं उद्या नाना पटोलेच भाजपात येतील असा उपहासात्मक टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावलाय. अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळेंनी आणि काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी एकमेकांना ऑफर दिली. एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असायला पाहिजे असं विक्रम काळे म्हणाले. तर जिथं आहोत तिथं आनंदी आहोत, भविष्यात तुम्हीच कदाचित तिथे याल असं उत्तर अमित देशमुखांनी दिले. पश्चिम रेल्वेवरील दादर भुसावळ विशेष रेलगाडीला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आलाय. त्यामुळे पालघरमधील प्रवाशांचा प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. पुण्यात आता प्रार्थना स्थळावरच्या भोंग्यांवर कारवाई होणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. सरसकट कोणालाही परवानगी देणार नाही. तसंच विनयभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आता या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येते. मुंबई गोवा महामार्गावर उद्या 12 तास अवजड वाहनांना बंदी असणार आहे. रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अवघड वाहतूक बंद असेल. कोकणात होळी निमित्त गेलेल्या चाकरमान्यांचा उद्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्यानं रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी तशी अधिसूचना जारी केली आहे. बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार होणार आहे. तिसरी आणि चौथी मार्गिका बदलापूर ते कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा दिलासा ठरणार आहे. हा 32 किलोमीटर लांबीचा ब्राउनफील्ड प्रकल्प आहे. केंद्र सरकारने हा प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधानांचे आभार मानले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा बीज सोहळा आज साजरा होतोय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूनगरीत दाखल झाले. देहूच्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट आणि मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा या बीज सोहळ्याची अमृत महोत्सव वर्षपूर्ती आहे. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात वांद्री गावात देवीच्या भेटीचा सोहळा संपन्न झालाय. वांद्रीचे ग्रामदैवत सोमेश्वर जुगाई देवी आणि उक्षी गावचे ग्रामदैवत वाघजाई देवी यांची परंपरागत भेट झाली. यावेळी पारंपरिक विधी आणि पूजा अर्चा पार पडली. या पालखी सोहळ्यामध्ये गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारलाय. संत तुकाराम महाराजांच्या 375व्या अमृत महोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी पुरणपोळ्या पाठवण्यात आल्यात. बागलाणच्या अनेक गावातील घरांमधून पुरणपोळ्या या कार्यक्रमाच्या अन्नदानासाठी पाठवण्यात आल्या आहेत. या कार्यकर्त्यांसाठी ज्ञानेश्वर माऊली कदमांनी पुढाकार घेत त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळालाय. उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागात हवामानात काही बदल दिसून येत आहेत. दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानसह देशाच्या अनेक भागात गारपिटीमुळे हवामान बिघडले. गारपिटीनंतर जोरदार वारे वाहत असल्याचे सौम्य थंडीही जाणवली आहे. भारतीय हवामान विभागाने डोंगराळ भागात हलका पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भारतीय हवामान खात्याने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पावसाबाबत येलो अलर्ट जारी केलाय. जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्गा, बारामुल्ला परिसरात बर्फवृष्टी झालेली आणि त्याचमुळे संपूर्ण परिसरात बर्फाची चादर पसरली. उल्हासनगरात धुळवड साजरी करून घरी परतणाऱ्या तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आला. यावेळी झालेल्या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापुरातील तरुणांनी बिबट्याला जिवंत पकडलंय. दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात या बिबट्याने दहशत माजवली होती. मात्र तरुणांनी धाडस दाखवत या बिबट्याला जेरबंद केलंय. कोल्हापुरात भीषण अपघात झालाय. एका भरधाव कारनं 9 गाड्यांना उडवलंय. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मध्यरात्री 2 वाजता हा अपघात झाला होता. त्यात कार चालक धीरज पाटलांचा मृत्यू झालाय.
अवघ्या काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अकोल्यातील अकोट शेगाव महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्याचं पाहायला मिळतंय। अकोट विधानसभा मतदारसंघात देवरी फाटा, पाटसूल, दापुरा फाटा, पंचगव्हाण, अडसूळ फाटा ते शेगाव दरम्यान ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत। रस्त्याची दुरावस्था पाहून कंत्राटदाराच्या कामावर प्रश्न उपस्थित झालाय। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात ढेबेवाडीत बँक ऑफ महाराष्ट्रात पुन्हा मराठीचा अवमान केल्याची घटना घडली। या बँकेत वृद्ध लोकांसोबत गैरवर्तन केले जाते आणि मराठीतून बोलणाऱ्यांना हिंदीतच बोलण्याची सक्ती केली जात आहे। राहुल शेंडगे या व्यक्तीने याबाबत व्हिडिओ तयार करत हा प्रकार उघडकीस आणलाय। सिंधुदुर्गात सावंतवाडीत कोकण रेल्वेचा मार्ग करताना 35 ते 40 वर्षांपूर्वी स्मशानभूमी उद्ध्वस्त झाली। रेल्वेने अलीकडे स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाहीये। यामुळे नागरिकांची अंत्यविधीसाठी गैरसोय होते। संभाजीनगरमधील वेरूळ लेणी बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवलाय। यावेळी पर्यटकांमध्ये एकच धावपळ उडाली। अनेक जण यात जखमी झाले असून काही पर्यटकांचा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलंय। पुण्यात नरेगावच्या सोसायटीने 32 सोसायट्यांचा रस्ता अडवलाय। ग्रीनलँड काउंटी सोसायटीने 12 मीटर डीपी रोड अडवून त्यात सोसायटीचे गेट तसेच गणपती मंदिर बांधून रस्ता अडवलाय। पीएमआरडीकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही अतिक्रमण काढले जात नसल्यानं हायकोर्टाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केलं जातंय। त्यामुळे नागरिकांनी आंदोलन केलंय। जळगावच्या पाचोऱ्यात शेतकऱ्यांवर रानडुकराने हल्ला केलाय। शेतात पाण्याचा भरणा करण्यासाठी शेतकरी जात असताना रानडुकराने हल्ला केलाय। जखमी झालेल्या शेतकऱ्याचा एक हात फ्रॅक्चर तर एका हाताला जबर मार लागल्यानं गंभीर दुखापत झाली। वन विभागाने रानडुकराला जेरबंद करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली। पुण्याच्या वाघोलीत अळी परिसरात नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नागरिक पाण्यासाठी भटकंती करतायत। पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा खंडित झाल्यानं कोणतंही कारण न देता पाणी कपात केले। त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांना मोठा घातपाताचा प्रयत्न उधळून लावलाय। माओवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक आणि साहित्य पोलिसांनी नष्ट केले। यावेळी एक भरमार बंदूक देखील जप्त करण्यात आली, तर जंगल परिसरात माओवादी विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले। कोल्हापूरच्या शाहूवाडीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट पाहायला मिळाला। अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली। रत्नागिरी नागपूर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी स्वाभिमानी आक्रमक झाली आहे, तर महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सिंधुदुर्गात कोट्यवधी रुपयांच्या दारूवर रोलर चालवून अवैध साठा नष्ट करण्यात आलाय। महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असलेल्या गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक आणि विक्री सिंधुदुर्गात होत होती। याची माहिती मिळताच एक्साइज विभागाने अवैध दारूसाठा जप्त केला। यामध्ये जप्त केलेला 2 कोटी लाखाच्या दारूसाठ्यावर रोलर फिरवलाय। बदलापूर शहरात रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारने दणका दिलाय। आतापर्यंत 24 प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली आहे। कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता।
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील गंधाली देवळीमध्ये शेतात अचानक आग लागली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आगीची तीव्रता एवढी होती की 20 एकर शेत जळून खाक झाले। माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, तर अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर तब्बल 3 तासांनंतर आग आटोक्यात आणली। पुण्यात एका अज्ञातानं घरगुती वादातून 4 बाईक पेटवलेत। हनुमाननगर कोथरूड येथे ही घटना घडली। या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतलंय। पुण्यातील वानवडीत जगताप चौकात इमारतीला भीषण आग लागली होती। सेक्रेड वर्ल्ड इमारतीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये ही आग लागलेली। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होताच आग विझवण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या वसुसायगाव जवळ दुचाकी आणि आयशरचा भीषण अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला। आयशर आणि दुचाकीचा काहीच क्षणात कोळसा झाला। रायगडच्या वरंध घाटात एसटी बस पलटी होऊन मोठा अपघात झाला। एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। सुनेभाऊ वेधून महाडकडे येताना अवघड वळणावर बस सुमारे 50 फूट खाली जाऊन पलटली। मोठी बातमी आहे। राज्यात उष्णतेची लाट अजूनही कायम आहे। अजून काही ठिकाणी पारा 40 पार गेलाय, तर चंद्रपुरात राज्याच्या उच्चांकी म्हणजे 41 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। आजही विदर्भातील उष्णतेची लाट कायमच राहण्याचा अंदाज आताही हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे घराबाहेर पडताना योग्य काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। वर्धा 41 डिग्री, अकोला 40 डिग्री, तर अमरावती 40.6 डिग्री, नागपूर 40.4 डिग्री, मालेगाव 40.2 डिग्री, तर यवतमाळ 40 डिग्री।